नमस्कार मित्रांनो, मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत सहभागी पात्र महिलांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे। या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत ते एकदा समजून घेऊया। लाडक्या बहिणींचा हप्ता हा कधी येणार आहे याबद्दलची आपल्याला माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। त्याचबरोबर यासाठी राज्य सरकारने किती रुपयांची तरतूद केली आहे आणि त्याचबरोबर महिलांच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न आहेत, जसे की कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे राज्य सरकारने। त्यामुळे महिलांच्या मनामध्ये सतत प्रश्न पडत आहे की मी या योजनेसाठी पात्र असेल की नाही, किंवा मला या वेळेस हप्ता मिळेल का नाही। आणि त्याचबरोबर आणखी एक प्रश्न आहे की रक्षाबंधनानिमित्त ऑगस्ट आणि जुलैचा हप्ता हा एकत्र भेटणार आहे का नाही। या संदर्भामध्ये अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका। बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास विभागाने ही एक अधिकृत माहिती जाहीर केली असून की हा हप्ता रक्षाबंधनानिमित्त खास भेट म्हणून दिला जाणार आहे। राज्य सरकारने या योजनेसाठी 2,984 कोटी रुपयांची तरतूद केली असून याशिवाय सामाजिक व न्याय विशेष विभागाकडून देखील 410 कोटी रुपयांचे अनुदान देखील वितरित करण्यात आले आहे। यामुळे हजारो महिलांना लवकरच त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेल्या लाखो अर्जांची सध्या छाननी प्रक्रिया सुरू आहे आणि त्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे। त्यांनाच या जुलैचा हप्ता वितरित केला जाणार आहे। त्यामुळे अजूनही ज्यांची छाननी प्रक्रिया प्रलंबित आहे त्या सर्व महिलांना यावेळी हप्ता मिळणार नाही। तरीही ज्यांचे अर्ज नंतर पात्र ठरतील त्यांना त्यांच्या राहिलेल्या हप्त्याचे पैसे भविष्यात दिले जातील। यासाठी महिलांनी कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची आता सध्या गरज नाही, पण सध्या फक्त पात्र आणि छाननी पूर्ण झालेल्या महिलांनाच हा हप्ता मिळणार आहे। तो हप्ता कधी मिळणार आहे तो आपण पुढे बघणारच आहोत। की आता महिलांच्या मनामध्ये जो प्रश्न मला हा हप्ता कधी भेटेल, तर याचं स्पष्ट आणि पहिलं उत्तर देतो की हा हप्ता आपल्याला 8 ऑगस्ट रोजी म्हणजे येणाऱ्या 8 ऑगस्ट रोजी आपल्याला हा मिळणार आहे। पण सध्या फक्त पात्र आणि छाननी पूर्ण झालेल्या महिलांनाच 8 ऑगस्ट पासून हप्ता मिळणार आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे। काही महिलांच्या आणखी मनात काही प्रश्न आहेत ते आपण आता सध्या घेऊ की हा जो येणारा हप्ता आहे तो सर्व महिलांना मिळणार आहे का, तर याचं उत्तर आहे नाही। महिलांच्या छाननी पूर्ण झाली आहे त्यांनाच हप्ता हा मिळणार आहे। छाननी न झालेल्या महिलांचे पुढे काय होणार आहे, तर याचं उत्तर आहे त्यांच्या अर्जांची पडताळणी झाल्यानंतर त्यांना राहिलेला हप्ता हा मिळणार आहे। आता पुढचा प्रश्न असा आहे की रक्कम किती जमा होणार आहे। सरकारने यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी जाहीर केला आहे। रक्कम पात्रतेनुसार थेट खात्यामध्ये जमा होणार आहे। आता हप्ता कोणत्या बँकेत जमा होणार आहे, तर त्याचं उत्तर असं आहे की लाभार्थी महिलांनी अर्ज करताना दिलेल्या आधार लिंक बँक खात्यातच ही रक्कम जमा होईल। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेल्या लाखो अर्जांची सध्या छाननी प्रक्रिया सुरू आहे। त्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे। त्यांनाच हा जुलैचा हप्ता वितरित केला जाणार आहे। त्यामुळे अजूनही ज्यांची छाननी प्रलंबित आहे त्या महिलांना यावेळी हप्ता मिळणार नाही। तरी ज्यांचे अर्ज नंतर पात्र ठरतील त्यांना त्यांच्या राहिलेल्या हप्त्याचे पैसे भविष्यात दिले जातील। यासाठी महिलांनी कोणतीच चिंता करण्याची गरज नाही, पण सध्या फक्त पात्र आणि छाननी पूर्ण झालेल्या महिलांनाच 8 ऑगस्ट पासून हप्ता मिळणार आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे।